चला, परीक्षा संपलेल्या आहे, मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे, मुलं घरी असतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाहुण्यांची ये-जा असते, पाहुण्यांबरोबर मुलंही येत असतात. अशा वेळेस ना काहीतरी आपल्याला असं थोडंसं चटपटीत खायला द्यायचं असतं मधल्या वेळेमध्ये. तर ही रेसिपी आवर्जून बघा, सगळ्यांना आवडेल, हेल्दी आहे, बनवायला एकदम सोपी. ती म्हणजे मसाला शेंगदाणे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं काय केलेलं आहे मी इथे, शेंगदाणे हलकेसे असे गरम करायचे, हलकेसे भाजून घ्यायचे. वरची जी साल असते ती पूर्ण काढून घ्यायची आणि शेंगदाण्याच्या अशा धपल्या करून घ्यायच्या. शेंगदाण्याचा भुगा अजिबात करायचा नाही, अशा धपल्या करायच्या. सगळ्या शेंगदाण्यांच्या नाही झाल्या तरी पण व्यवस्थित धपल्या करून घ्यायच्या. मसाला बघूया. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जो आपला खडा मसाला असतो तो घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा पिठी साखर आणि यामध्ये घालायचा 1 चमचा आपल्याला कच्चे दाबेलीचा मसाला घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. कच्चा दाबेलीचा मसाला किंवा तुम्ही मॅगीचा मसाला इथे वापरू शकता, एकदम अप्रतिम चव लागते. आता काय करायचं आहे, एक पळीभर तेल आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आता हे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. खरपूस गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला चांगले खरपूस कुरकुरीत हे भाजून घ्यायचे. अगदी महिनाभर हे टिकतात, काही होत नाही. एखाद्या तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवले एअरटाईट भांड्यामध्ये तर महिनाभर टिकतात. प्रवासात तुम्ही घेऊन जाऊ शकतात, मधल्या वेळेत खाऊ शकतात, डब्यावरती मुलांना देऊ शकता. एकदम सोपी पद्धत आहे. आता तेलामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतले की घेतलेला मसाला यामध्ये घालायचा. आता ह्या मसाल्यामध्ये ना पिठी साखर आणि आमचूर पावडर आवर्जून घालायची आहे आणि परत एकदा चांगला मसाला आपला गॅस बारीकच ठेवायचा इथे, मोठा अजिबात करायचा नाही आहे आणि व्यवस्थित मसाल्याचं कोटिंग चढेपर्यंत इथे हलवून घ्यायचे. थोडंसं असं वाटलं की तेल कमी वाटतंय तर थोडंसं कमी तुम्ही तेल यामध्ये वापरलं तरी चालेल. बघू शकता मस्त कोटिंग झालेले, आंबट, गोड, तिखट, थोडीशी अशी खारट चव लागते. विकत आपण गाडीवरती घेतो ना, सेम त्या पद्धतीने इथे आपल्या मसाला शेंगदाणे इथे बनवून तयार झालेले. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा मुलांसाठी नक्की बनवून ठेवा.